नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 5 जुलै 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपर मध्ये ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे या ठिकाणी आपण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, भारतीय राज्यघटना, डिक शिफू, डाऊन सिंड्रोम, झिका व्हायरस, वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन आणि नोमॅडिक एलिफंट या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्याला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। भ्रष्टाचाराचे धागेदोरे माजी क्षेत्र संचालकापर्यंत अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। जो काही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे या ठिकाणी तिकीट घोटाळा मोठ्या प्रमाणावर झाला आहे आणि त्याची आता ED मार्फत तपासणी केली जाणार आहे आणि एकूण त्या संदर्भात ही न्यूज आहे। न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी जो काही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे त्या संदर्भात जे काही प्रश्न आहेत त्यांची या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे। सरळ या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची स्थापना केव्हा झाली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे या प्रकल्पाची स्थापना 1955 साली करण्यात आली होती। म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय A। पाहूया प्रश्न क्रमांक 2। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून कोणती नदी वाहते, अशा प्रकारचा MPSC चा आवडता प्रश्न आपल्या समोर आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, जो काही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे यामधून अंधारी नदी वाहते, म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय B। जो काही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आहे त्या संदर्भात जे काही महत्त्वाचे पॉइंट आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे, तर महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असलेला दिसतो। त्याची की स्थापना 1955 साली झाली आहे। विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान म्हणून आपण या ठिकाणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे पाहतो, ज्याचे की एकूण क्षेत्रफळ 1190 चौरस किलोमीटर आहे आणि या ठिकाणी वाहणारी जी काही नदी आहे ती आहे अंधारी नदी आणि या नदीच्या नावावरून या ठिकाणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असेही नाव या ठिकाणी आलेले आहे। या ठिकाणी या उद्यानाला जो काही व्याघ्र प्रकल्प असा दर्जा आहे तो 1986 साली भेटला। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचा आहे। या ठिकाणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अशा प्रकारचं नाव कसं आलं, तर या ठिकाणी जी काही स्थानिक आदिवासींची देवता आहे जिचं नाव आहे ताडोबा आणि या ठिकाणी वाहणारी जी काही अंधारी नदी आहे या दोन नावावरून या ठिकाणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असे या ठिकाणी आपण ओळखतो। जे काही वनाचे प्रकार आहे त्यामध्ये उष्णकटिबंधीय कोरड्या पानझडी प्रकारची जंगली या ठिकाणी आपल्याला आढळतात आणि या ठिकाणी जो मुख्य जलस्रोत आहे किंवा पर्यटकांचे जे काही आकर्षणाचे केंद्र आहे ते आहे ताडोबा तलाव। त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो, गोंड आदिवासी जमात प्रामुख्याने या ठिकाणी या भागामध्ये राखीव क्षेत्रामध्ये आपल्याला आढळून येते। या ठिकाणी प्रामुख्याने जर प्राणी प्रजातीचा आपण विचार केला तर बंगाल टायगरची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बिबट्या, आळशी अस्वल, जंगली कुत्रे हेही प्राणी या ठिकाणी पाहू शकताय। वनस्पती प्रजातीमध्ये मुख्य म्हणजे सागवान हा सर्वसाधारणपणे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळलेला आपल्याला दिसतो। अशा प्रकारे डिटेल मध्ये आपण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची माहिती घेतली। आता या ठिकाणी आपण भारतीय राज्यघटनेवर आधारित जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहणार आहोत। खालील विधाने विचारात घ्या। भारतीय राज्यघटनेतील 42व्या घटनादुरुस्तीने शिक्षणाला समवर्ती यादीतून राज्यसूचीमध्ये टाकण्यात आले। विधान क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेत अशी तरतूद आहे की मुलांना निरोगी रीतीने आणि स्वतंत्र आणि सन्मानाच्या परिस्थितीत विकसित होण्यासाठी संधी आणि सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जे काही विधान आहेत यापैकी कोणते विधान बरोबर आहे असे या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जी काही आपली विधान आहे त्या विधानांची चर्चा करूया। या ठिकाणी मित्रांनो, जे काही विधान क्रमांक 1 आहे ते विधान क्रमांक या ठिकाणी चुकीचं आहे। भारताची जी काही 42वी घटनादुरुस्ती 1976 साली झाली, या घटनादुरुस्तीनुसार मित्रांनो जो काही शिक्षण हा विषय आहे राज्यसूचीमधून समवर्ती सूचीमध्ये टाकण्यात आलेला आहे। विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जी काही आपली भारतीय राज्यघटना आहे, आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 39
सब क्लॉज एफ च्या अंतर्गत या ठिकाणी जे काही मुलं आहेत, मुलांना योग्य प्रकारचं वातावरण निर्मिती झाली पाहिजे, ज्यामध्ये त्यांना सन्मानपूर्वक परिस्थितीमध्ये त्यांना विकसित होण्याच्या संधी आणि सुविधा उपलब्ध करून दिले पाहिजेत आणि अशा प्रकारचे जे काही कार्य आहे ते सरकारचं आहे, राज्याचं आहे असं या ठिकाणी या DPSPच्या कलमांतर्गत सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी विधान 1 चुकीचं आणि विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय बी केवळ विधान 2 बरोबर। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की या ठिकाणी मित्रांनो उपसभापती संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या। जेव्हा ते सभागृहाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान घेतात तेव्हा उपसभापतींना सभापती इतकेच अधिकार असतात। विधान क्रमांक 2 उपसभापतींनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध सभापतीकडे अपील करण्याची तरतूद घटनेत आहे। विधान 3 जेव्हा सभापतीचे पद रिक्त असते तेव्हा उपसभापती संविधानाच्या 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेशी संबंधित याचिका देखील ठरवू शकतात। तर मित्रांनो या ठिकाणी वरील जे काही विधान आहेत त्यापैकी किती विधान चुकीचे आहेत असं या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे, किती विधान बरोबर आहेत असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं नाहीये। तर या ठिकाणी मित्रांनो जे काही विधान क्रमांक 1 आहे ते मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जेव्हा सभागृहाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे उपसभापती घेत असतात त्या परिस्थितीमध्ये सभापतीला जेवढे अधिकार असतात तेवढेच अधिकार या ठिकाणी उपसभापतीलाही असतात। म्हणजेच विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचा आहे। उपसभापतींनी दिलेला जो काही निर्णय आहे त्या निर्णयाविरुद्ध सभापतीकडे अपील करण्याची आपल्या घटनेमध्ये तरतूद नाहीये। आणि विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे। या ठिकाणी आपल्या घटनेतील जी काही 10वी अनुसूची आहे या अनुसूचीमध्ये जो काही अँटी डिफेक्शन लॉ आहे या अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत जे काही निर्णय सभापती घेऊ शकतात, परंतु सभापतीच्या अनुपस्थितीत जर ते निर्णय उपसभापती घेत असतील तर ते निर्णय घेण्यास या ठिकाणी उपसभापती पात्र असतात। हे या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणाने आपलं विधान क्रमांक 1 विधान क्रमांक 2 बरोबर असल्या कारणाने या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए। वरील 3 विधानापैकी केवळ विधान 1च या ठिकाणी आपले चुकीचं विधान आहे। पाहूया आजचा आपला पुढचा प्रश्न, जो की या ठिकाणी मित्रांनो डिक फू आणि डाऊन सिंड्रोम संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। अलीकडेच डिक सूफ यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे नेदरलँड या देशाचे पंतप्रधान म्हणून अलीकडेच डिक सूफ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 6 डाऊन सिंड्रोम म्हणजे काय अलीकडे जो की आपल्याला बातम्यांमध्ये दिसला। तर मित्रांनो या ठिकाणी डाऊन सिंड्रोम हा अतिरिक्त गुणसूत्र किंवा गुणसूत्रांच्या ज्या काही तुकड्यामुळे उद्भवणारी जी काही स्थिती आहे त्याला या ठिकाणी आपण डाऊन सिंड्रोम असं म्हणतो। म्हणजे या ठिकाणी या प्रश्नात जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय बी। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी झिका विषाणू संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। झिका विषाणूचा प्रसार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रजाती डास प्रामुख्याने जबाबदार आहे? तर मित्रांनो या ठिकाणी एडिस हा जो डास आहे या प्रजातीचा डास या ठिकाणी प्रामुख्याने झिका विषाणूच्या प्रसारासाठी प्रमुख जबाबदार असलेला आपल्याला दिसतो। त्याचबरोबर तुम्हाला सांगायचं आहे की एडिस डासामुळे आणखी कोणत्या आजारांचा या ठिकाणी प्रसार होतो? तर प्रश्न क्रमांक 7 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया आजचे आपले शेवटचे 2 प्रश्न, जे की या ठिकाणी आपण UPSC आणि MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास फ्रेम करत असतो। जो काही प्रश्न आहे तो आहे वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन संदर्भात। सरळ प्रश्न पाहूया। विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट? स्टेटमेंट 1 द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी इज अ बॉडी रिस्पॉन्सिबल फॉर इम्प्लिमेंटिंग द वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन अँड मॅनेजिंग द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट। स्टेटमेंट 2 World Heritage Convention 1972 ensure that participating states cooperate with each other and provide financial support to all World Heritage sites globally। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला प्रश्न आहे या प्रश्नापैकी कोणते विधान आपले बरोबर आहे असं या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। जी काही युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ही कमिटी एक अशा प्रकारची बॉडी आहे की जिची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे काही वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन आहे तिला मॅनेज करणं
आणि त्याचबरोबर जी काही वर्ल्ड हेरिटेज लिस्ट आहे ती लिस्ट ही या ठिकाणी तयार करणं ही मुख्य जबाबदारी या ठिकाणी वर्ल्ड हेरिटेज कमिटीची असलेली आपल्याला दिसते। विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे, म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए ओनली स्टेटमेंट 1 इज करेक्ट। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी मिलिटरी एक्सरसाइज नोमॅडिक एलिफंट संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग मिलिटरी एक्सरसाइज नोमॅडिक एलिफंट। Statement 1, it is a joint military exercise between India and Mongolia. Statement 2, the 2024 exercise was conducted at Assam, Jorhat. Statement 3, it aimed to enhance joint military capabilities for counter-insurgency operations under the United Nations mandate focusing on semi-urban and mountain terrains. तर मित्रांनो या ठिकाणी वरील स्टेटमेंट पैकी कोणती स्टेटमेंट बरोबर आहेत असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी जी काही नोमॅडिक एलिफंट ही जी एक्सरसाइज आहे ती इंडिया आणि मंगोलिया या दोन देशांमध्ये ऑर्गनाइज केली जाते, हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। 2024 सालची जी काही नोमॅडिक एलिफंट एक्सरसाइज आहे ती मेघालयामध्ये होणार आहे, ती आसाममध्ये होणार नाहीये। फॉरेन टेरेन या जागी ती आयोजित केली जाणार आहे। विधान क्रमांक 2 चुकीचं आहे। विधान क्रमांक 3 मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी दोन्ही देशांच्या ज्या काही जॉइंट मिलिटरीज आहेत त्यांची कॅपेबिलिटी वाढवणं आणि त्याचबरोबर सेमी अर्बन एरिया आणि जो काही माउंटेन एरिया आहे त्यामध्ये कशा प्रकारे ऑपरेशन्स चालू जातील या संदर्भात सराव करणं या संदर्भात या ठिकाणी मिलिटरी एक्सरसाइज नोमॅडिक एलिफंट असलेले आपल्याला दिसते। म्हणजे या ठिकाणी मित्रांनो विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी ओनली स्टेटमेंट 1 and 3 इज करेक्ट। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी जे काही आजची आपली डिस्कशन आहे ती या ठिकाणी आपण पूर्ण केली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे आणि त्याचबरोबर आपल्या लेक्चर सिरीजविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील। आणि विशेष बाब म्हणजे जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।